नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करतो. पुढील 8 तासानंतर काही ठिकाणी दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचा थोडासा ह्या व्हिडिओमध्ये आढावा घ्या. नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. आता सध्या म्हणजे 24 तासात पाहायला गेलं तर उत्तर भागातून काही अंशी ढगाळ हवामान आणि गडगडाटी पाऊस आहे आणि महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामान राहण्याची शक्यता 24 तासांमध्ये दिसून येते. मुंबई आजच्या म्हणजे किनारपट्टी साईडला हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे. त्यानंतर इकडे कर्नाटकच्या साईडून पाहायला गेलं तर कर्नाटक, शिर्सी, दावणगिरी, कुंडापुरा किंवा कर्नाटकच्या काही भागातून दक्षिण साईडून पावसाचा जोर बऱ्यापैकी वाढलेला दिसून येते. राज्यामध्ये पाहायला गेलं तर रत्नागिरी, दापोली, सातारा, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग परिसर, पालघर, नाशिक, वलसाड, नंदुरबार या भागातून हलक्याच्या पावसाचा जोर होत आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊन इकडे पाहायला गेलं तर इतर पट्टा किंवा मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता 24 तासात दिसत नाही. खाली दक्षिणेकडे पाहायला गेलं तर अहमदनगर, बीड ह्या भागात थोडासा हलक्याच्या पावसाची शक्यता अकलूजपर्यंत दाखवत आहे, सोलापूरपर्यंत. तिथून नंदुरबार, जळगाव आणि मालेगाव ह्या पट्ट्यात, नाशिक पट्ट्यात हलका ते दमदार थोडासा पाऊस होणार आहे. मुंबई ते पुणे पट्टामधून दापोली, सातारा ह्या पट्ट्यात सुद्धा हलका दमदार पाऊस व्हायची शक्यता दिसून यायला लागल्या. त्यानंतर पुढे 48 तासात तर पाहिलं तर हवामानात थोडासा बदल होणार आहे. आणि तो बदल म्हणजे साधारणतः गडगडाटी किंवा दमदार पावसाची शक्यता पुढे होऊ शकते असं दिसून येत आहे. दापोली आणि सातारा या दरम्यान दमदार चांगला पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहेत मॉडेल. पुणे, सातारा, मुंबई ह्या भागातून सुद्धा दमदार पावसाची शक्यता दाखवत आहे. आणि मराठवाड्यात किंवा इतर पट्ट्यात थोडासा पाऊस जरी कमी असला तरी ह्या पट्ट्यातून पाऊस हळूहळू पूर्वेकडे सरकत जाण्याची शक्यता दिसत आहे. तो भाग म्हणजे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूरचा काही भाग, नाशिक, सातारा, अकलूज, पुणे, अहमदनगर, बीड आणि सांगलीचा पट्टा आणि इकडे सिंधुदुर्ग परिसर, गोव्यापर्यंत पावसात जोर वाढून हलका मध्यम पाऊस, दमदार पाऊस होण्याची शक्यता मालेगाव, जळगाव, नंदुरबार ह्या परिसरात होणार आहे 48 तासानंतर. हाच जोर काहीसा पूर्वेकडे सरकून थोडासा जोर तो कमी होईल. जास्ती करून जळगाव, नंदुरबार पट्ट्यात, अकोला पट्ट्यात थोडासा गडगडाटी पावसाची शक्यता दिसून यायला. आणि इकडे अहमदनगर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर ह्याही पट्ट्यात हलकासा गडगडाट व पावसाची दमदार पावसाची शक्यता दिसून येत आहे बीडपर्यंत. पुढे हा जोर लोणार, नांदेड, अकोला, अमरावती ह्या भागात सरकण्याची शक्यता आहे. धन्यवाद.